राज्यात सध्या नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते, पण एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या दिग्गजांची सभा असेल तर काही वेळा विरोधी पक्षाला त्रास सहन करावा लागतो आणि असंच काहीसं घडलंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बाबतीत। मुख्यमंत्र्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीची जाहीर सभा होती। सकाळी 11ची ही सभा होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बदल झाला आणि ही सभा 2ला गेली। त्यामुळे चिपळूणमधील प्रचार सभेनंतर हेलिकॉप्टरने येणाऱ्या सुनील तटकरे यांना परवानगी नाकारण्यात आली। मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने रवाना होत नाही तोपर्यंत तटकरे यांच्या विमानाला रत्नागिरीत उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली। त्यामुळे तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास तटकरे यांना गाडीने करावा लागला। रीतसर परवानगी घेऊन देखील हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली, याबद्दल तटकरे यांनी जाहीर भाषणातून आपली नाराजी व्यक्त केली। मी सुद्धा येऊ नये याची व्यवस्था सकाळपासून झाली। माझं हेलिकॉप्टर 2-2:30 वाजता इथे येणार। मी चिपळूण आल्याने मला कळवण्यात आलं की माझा या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरायला परवानगी नाकारण्यात आहे। मला निलेशजी कळलं नाही, परवानगी रिसरपणाने घेतली गेली। मुख्यमंत्री काहीतरी सकाळी येणार होते, माझा दुपारचा वेळ, आपला दुपारचा वेळ ठरलेला होता। पण त्या ठिकाणी चिपळूणला पोहोचल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की नाही, तुमचं हेलिकॉप्टर जोपर्यंत मुख्यमंत्री जात नाही तोपर्यंत तिथून तुम्हाला हेलिकॉप्टर चिपळूणला येताच येणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।